झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सुनबाईंना घरला परत आणण्याचं वचन दिलंय ते आम्ही करून दाखवणार, पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणी बी थांबवू शकत नाही। काय झालं असं गप गप का? नवीन प्रताप कळलं असेल ना तुमच्या मुलीचं? आता काय केलं तिनं? शाळा बंद करायला निघाली आहे। काय शाळा बंद? आई आता हे करायची काही गरज आहे? इतकी वर्ष ती शाळा सुरू आहे, हजारो मुलं आजपर्यंत तिथे शिकली आहेत, पुढेही हजारो मुलं शिकतील। एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना आता हे मध्येच काय काढले तिनं? मी तिला विचारलं असं का करतेस, तर मला म्हणते की नुकसानीत चालली आहे शाळा। आता शाळेमध्ये फायदा नुकसान बघणाऱ्यापैकी आपण आहोत। सूर्यवंशी बघतात असं काही? इतकी वर्ष बघितलंय? काही कारण नसताना उगाच नाही तो विषय मध्ये आणतेय। आई मी अट घातली आहे, ती अक्षराला घरी परत आणेल तर मी तिच्याशी लग्न करेन असं मी स्पष्टपणे सांगितलंय ना। तर तिनं महत्व कशाला द्यायला पाहिजे? अक्षराला घरी परत आणण्याला। तर ते सोडून भलतंच काहीतरी काढत बसली आहे। इतकी वर्ष लग्न 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 करत होती, आता मी तयार झालोय तर वेगळंच काहीतरी खुसपट। मी तिला समजावलंय की आपलं जे ठरलंय ते आपण करूया, अक्षराला घरी आण, आपलं लग्न होईल, हे शाळेचं वगैरे काढू नको, शाळा सुरू राहू दे। तर ती माझं ऐकायला तयार नाहीये। अक्षराला परत आणण्याचा विषय महत्वाचा आहे, त्याच्यात लक्ष घाल म्हणावं। शाळेत जर आपल्याला थोडंफार नुकसान होत असेल तर काही फरक पडत नाही आपल्याला, पण आई अक्षराला यायला जर उशीर झाला ना तर लग्नाला किती उशीर होईल, मुळात हे लग्न होईल की नाही हे मी नाही सांगू शकत। नगा असं बोलू, आपलं ठरले ना व तसंच करायचं। अहो उगा कशाला पाहिजे येळ घालवायचा? आई हे तुम्हाला कळतंय, तिला कळत नाहीये ना, म्हणून म्हणतोय तुम्ही बोला एकदा तिच्याशी, तुम्ही समजावा। आई तिने जर तिचा निर्णय बदलला नाही ना तर मला माझे काही निर्णय बदलायला लागतील। हा ऐका की ओंक्यालाही वाट बघायला लावते हवा, पण दिवशी फोन करून कळवायचं झोपला काय तो? हा बोल बाबा। यार कवापासून वाट बघायला लागले, काय काय कळू की मला काय झालं तिकडं? अरे इकडे खूपच आडावडा चालू होता आणि घोषणाबाजी पण चालू होती। त्या दुर्गेश्वरी मॅडम आहेत ना, कुठल्या तरी बिल्डरला शाळा दाखवायला घेऊन आल्या होत्या। हा मग काय झालं? काही नाही, अक्षरा वहिनी आणि आपले विद्यार्थी आहेत ना, त्यांनी सगळ्यांना पळवून लावलं, जवळजवळ हुसकावूनच लावलंय त्यांना, शाळेत जाऊच दिलं नाहीये। एक नंबर, म्हणजे आता ओके ना सगळं? ते गेलं काय, बिल्डर गेलं? हो हो, कधीच गेला आणि मला नाही वाटत तो परत कधी शाळेच्या जवळ येईल, जवळपास पण फिरणार नाही। बस हेच ऐकायचं होतं। आता सगळेजण रिलॅक्स आहेत ना? होय, अरे बिल्डर पळून गेला ना तेव्हा सगळे विद्यार्थी आनंदाने नाचत होते, एकदम खुश होते। हा, आणि मास्तरीन बाई? होय, वहिनी पण खुश होत्या। तुझं फुल पगारी सरांना मार्ग दिलायस ना, त्याच्यात त्यांना यश मिळालं। आता बघ तुझ्या मनासारखं होतंय सगळं। आता मला नाही वाटत परत तो बिल्डर कधी शाळा पाडायची भाषा करेल। शाळा सेफ राहिली पाहिजे हो, ऐक नाही ओंक्या? बस बाकी काय नको आपल्याला। तू माझा निरोप तेवढा सांग आता मास्तरीन बाईशनी, त्यांना म्हणाव काय वाटेल ते झालं तरी शाळा नाही बंद होऊ देत म्हणाव। सांग तू, टेन्शन घेऊ नका म्हणून सांग। होय। ताई, ताई, अगं ताई, दुर्गे तुला किती वेळा सांगायचं, नुसतं आपलं ताई 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 करत येऊ नगस। बोल काय ते? अगं ताई, जे करायला गेले होते का नाही ते झालंच नाही, भलतच झालं। म्हणजे? अगं जे व्हायला नग होतं तेच झालं। अगं दुर्गे, नीट काय ते बोलशील का? मुद्द्याचं बोल की। हा, मुद्द्याचं कधी बोलतच नाही, समोरच्याला नुसती घाबरवून सोडते, बीपी वाढवते। तू त्या बिल्डरला घेऊन प्रॉपर्टी दाखवायला गेलतीस नव? दाखवलीस काय? आवडली का त्यासनी प्रॉपर्टी? अगं ताई, त्या बिल्डरला प्रॉपर्टी आवडायला त्यांनी बघितलं तर पाहिजे का नाही? म्हणजे? अगं ताई, त्या मास्तरनी ना आम्हासनी शाळेत एंट्रीच करू दिली नाही। काय? एंट्री करू दिली नाही म्हणजे? त्या बिल्डरला आणि मला शाळेतनं हाकलून दिलंय। काय बोलतेस? अगं ताई, शाळेतल्या समजे शिक्षकांनी आणि पोरांनी आंदोलन केलं। मी आता तुला सांगते, त्या फुलपगारीला का नाही चांगली जन्माची अद्दल घडली पाहिजे बघ। मला तर वाटतंय त्या फुलपगारीनेच का नाही समजे शिक्षकांनी गोळा केलेलं आहे। काय झालं मावशी? आवाज शाळेत समजाने आंदोलन केलं शिक्षकांनी आणि पोरांनी। आंदोलन? होय की? का पण? आम्ही शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय।
म्हणून हे समज केलंय त्यांनी. वय सुनबाई बी होती त्यांच्या संगत. म्हणजे शाळा बंद करायची नाही म्हणून मला लई बोलली. मी म्हंटल तिला का तू पडू नकस यामध्ये, आमच्या शाळेचा मॅटर हाय हो, तुझा काय बी संबंध नाही. तर मला म्हणती कशी का भुवनेश्वरी मॅडम असनी मी बी बघून घेईन त्या कशा शाळा बंद करतात ते. बापरे, लई बोलती ती, लई बोलती ताई. पण तिथं बाकी सगळे शिक्षक बी असतील की, मास्तरीनबाई काही एकट्याच नसतील ना. हा म्हणजे ती एकटी नव्हती, बाकी समजे बी होती तिच्या संगत. बाकी सगळे माग असतील त्यांच्या. पुढाकार सुनबाईंनीच घेतला असं. त्यांना लई आवडतं आमच्या विरुद्ध बोलायला, काय काय करायला. आता एवढं झालंय तरी बघा त्यांचा माज काय अजून उतरलेला नाही. तरी आम्ही विचार करत होतो, आम्ही एवढा शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय, पण सुनबाई अजून गप कशा? हा, आणि त्या काय गप बसणाऱ्यातल्या नाही. गप बसल्या तर सुनबाई कसल्या? खरंय ताई तुझं. ती मास्तरीन बाई का नाही शांत बसणाऱ्यातली नाही. तिला म्हणलं का नाही का हे करू नका तर नेमकं ती तेच करणार. ताई अगं 4 माणसात सासरच्या विरोधात उभं राहायची काय गरज होती तिला? आता लोक काय म्हणणार का सासूबाई शाळा बंद करायची म्हणतात आणि सुनबाई काय शाळा सुरू ठेवायची म्हणून आंदोलन करतात. लोकांनी काय ग इशेच पाहिजे असतोय आणि त्यो सुनबाईनी दिला. नाही पण तू कशाला गेलतीस तिकडे, काय काम होतं तुझं? म्हणजे मी काय जाऊ शकत नाही वे शाळेत? नाही जाऊ शकतेस तू, पण आता काय एवढे तुमचे वाद झाले म्हणजे बघ तू पण काहीतरी बोलली असणार ना. त्याच्याशिवाय काय मास्तरीनबाई एवढं बोलणार नाही. एवढे वाद झाले म्हणजे काय काय बोलल्या मास्तरीनबाई? तू काय बोललीस आधी सांग बरं. हाय का आता बायकोची बाजू घ्यायला आधिपती? नाही, बाजू घ्यायचा विषय नाही, मला फक्त समजून घ्यायचं आहे की काय झालं काय नेमकं एवढं. अहो आधिपती तू मस्ती सांगितलं की लई राडा झालाय हो शाळेत. अहो धरलं होतं समद्यांनी. पण हे काय चांगलं लक्षण आहे का मला सांग? म्हणजे अरे शाळा आहे ती, शाळेत असं आंदोलन होतंय, राडे होत्यात, हे काय चांगलं आहे काय? लोक काय विचार करतील? पाठवतील का आपल्या लेकरांनी शाळेत आपल्या? एकतर दरवर्षी जे फुल पगार सर शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी, पटसंख्या वाढावी म्हणून घरोघरी दारोदारी जाऊन लोकांना पटवून देतात शाळेचं महत्व. ह्याच्यात अतिशयोक्ती करत नाही मी. घरोघरी गेलेला आहे तो माणूस. तेव्हा कुठं आता जरा विद्यार्थी संख्या वाढली, ती शाळा दिसते आणि तिथं जाऊन तुम्ही असं करताय, आंदोलनं होत्यात, हे काय बरं दिसत नाही. लोक कशाला पाठवतील आपल्या पोरासनी मग शाळेत? आणि बरं आपण घरच्याच लोकांनी जाऊन आपल्याच शाळेत तिथं दंगा घालायचा, भांडणं करायची, हे काय बरं वाटतंय का? मला सांग, चित्र कसं दिसतंय दिसायला? हे बघा आधिपती, मी शांतवानीच बोलत होते. तिनं भांडण सुरू केलंय, लई तावत बोलत होती माझी. असं झालं? मग तू गेलीस कशाला ते तर सांग की मला. गेलीसच कशाला तू? ती गेली होती म्हणजे आम्ही पाठवलं होतं तिला. हा तुम्ही कशाला पाठवलं होतं? पण मग काय काम होतं का तुमचं? त्या एका बिल्डर साहेबांना शाळेची प्रॉपर्टी दाखवायची होती म्हणून पाठवलं होतं, पण सुनबाईने काही त्यांना शाळेत येऊ दिलं नाही. मुद्दाम सगळ्या शिक्षकांना आणि पोरांना एकत्र केलं असणार आणि घोषणाबाजी करायला लावली असणार. त्यांना हे समज करायला लय आवडतं. नाही ना, मुद्दाम कशाला घोषणाबाजी करतील कोणी? काहीतरी त्यांचं म्हणणं असणार ना, ते त्यांचं म्हणणं मांडत असणार. अहो आधिपती म्हणणं मांडत नव्हते, भांडत होती ती. आणि ताई तुला सांगू ती फुलपगार का नाही ती पोलिसांची धमकी देऊन बोलत होते ग माझी. लई मात चढलाय बघ त्या फुलपगाराला. त्याच्यामुळे आणि त्या मास्तरनीमुळे शिक्षकासनी आणि पोरासनी लई चेव चढला होता बघ. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज